तर ही दृश्य आपण बघतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्यावेळेला आदमपूरला गेलेले होते, आदमपेर एअरबेसला त्यांनी भेट दिली, त्यावेळेची दृश्य आता आपण पाहतो आहोत। आणि गेल्या काही दिवसांपासून जे ऑपरेशन सिंदूर सुरू आहे, या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवरती एकूणच आपल्या सैन्याचं मनोबल वाढवण्यासाठी, त्यांच्या पाठीवरती कौतुकाची थाप देण्यासाठी, त्यांचं कौतुक करण्यासाठी पंतप्रधान मोदी हे आज आदमपूर एअरबेसला गेले होते। सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी माहिती देत आहेत। सोमेश, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी आदमपूर एअरबेसला गेले होते आणि वायुदलाची भूमिका ऑपरेशन सिंदूर मध्ये पाकिस्तानने केलेल्या हल्ल्याला उत्तर देण्यामध्ये अति महत्वाची राहिली। आणि जगभरातील जर वेगवेगळ्या वायुदलांचा इतिहास पाहिला तर खूप कमी देशाची वायुदल किंवा हवाई दल अशी आहेत की ज्यांनी अशा प्रकारचा पराक्रम गाजवून दाखवलाय। एकही कॅज्युअल्टी किंवा एकही कोणतीही मृत्यूची घटना न होता, कुठलाही एकही सैनिक जखमी न होता यशस्वीपणे त्यांनी पाकिस्तानच्या 100 किलोमीटर आतमध्ये जाऊन पाकिस्तानचे धाबे दणाणले होते। इस्लामाबादच्या जवळचा एअरबेस असेल चकलाला किंवा मग किराणा हिल्सच्या जवळचा सरगोदा हा एअरबेस असेल, रावळपिंडीच्या जवळचा एअरबेस असेल, हे सगळे एअरबेस उद्ध्वस्त केले आणि त्यामुळेच पाकिस्तान गुडघ्यावर आला। या सगळ्याची परिणिती म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी आज या हवाई दलाच्या जवानांना भेटण्यासाठी थेट आदमपूर एअरबेसवर सकाळी पोहोचले होते। याविषयीची माहिती कोणाला नव्हती। सकाळी अचानक पंतप्रधान नरेंद्र मोदी हे थेट आदमपूर एअरबेस। अगदी सोमेश, धन्यवाद माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।